आणि मुंबईतून एक मोठी बातमी येते ती म्हणजे अजिंक्य नाईक हे MCAची निवडणूक जिंकलेले आहेत। 107 मतांनी त्यांनी समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केलेला आहे। अजिंक्य नाईक यांना 221 मतं मिळाली आहेत तर संजय नाईक यांना 114 मतं मिळालेली आहेत। आपल्याला माहिती आहे की काळे यांचा अकाली मृत्यू झाल्यामुळे अध्यक्षपद MCAचं रिक्त झालं होतं आणि त्यासाठी एक निवडणूक नुकतीच घेण्यात आली होती आणि त्यात अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवलेला आहे। MCAच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नवे अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झालेली आहे। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, अजिंक्य नाईक यांनी हा विजय संपादन केलेला आहे। अजिंक्य नाईक यांचा अनुभव अगदी नौखे म्हणून ते ओळखले जात होते, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या निवडणुकीची रणनीती आखली आणि शरद पवार, आशिष शेलार यासारख्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळवत हा विजय साकार केलेला आहे, कशा पद्धतीने ही रणनीती आखली आहे? विरोध जर आपण बघितलं तर नेहमीच MC इलेक्शन फार इम्पॉर्टंट असे इलेक्शन जे आहे ते संबंधित जातात आणि अमोल काळेंच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती। मुख्यतः ज्या पद्धतीने सेक्रेटरी म्हणून या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात भारतातच एक वर्ल्ड कप देखील आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे त्या पद्धतीचं नियोजन सेक्रेटरी म्हणून अजिंक्य नाईक यांनी काम केलं, त्याचा कुठे ना कुठेतरी पोचपावती या इलेक्शनमध्ये त्यांना मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण 221 मतं त्यांना मिळालेत आणि संजय नाईकला जवळपास 114 म्हणजे 107 मतांनी अजिंक्य नाईक यांचा विजय झालेला आहे। शरद पवारनी त्यांना पाठिंबा दिला होता। मुख्यतः जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाडने फ्रंटफूटवर येऊन अजिंक्य नाईक यांच्यासाठी बॅटिंग केली आणि दुसरीकडे जर त्यांचे जे अपोनंट होते ते आशिष शेलार यांचे फार जवळचे समजले जातात संजय नाईक, त्यांच्यासाठी आशिष शेलारांनी खूप मेहनत घेतली, मात्र संजय नाईक यांचा पराभव झालेला आहे। अजिंक्य नाईक आता नवे अध्यक्ष असतील। विनोद, रौनक, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जसं आपल्याला माहिती आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशन हे BCCI मधलं सगळ्यात ताकदवर असोसिएशन म्हणता येईल। ही बॉडी जी आहे ती क्रिकेटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो। पण MCA हे राजकीय दृष्ट्या पण तितकंच ताकदवान मानलं जातं, कारण अनेक महत्त्वाचे राज्यातले राजकीय नेते, राष्ट्रीय स्तरावरचे शरद पवारांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवलेले नेते सुद्धा या निवडणुकीकडे लक्ष ठेवून असतात। राजकीय दृष्ट्या या सगळ्याचा किती परिणाम या सगळ्या विजयासाठी झाला असं म्हणता येईल? मुख्यतः आपण जर बघितलं तर निश्चितपणे यामध्ये राजकीय हस्तक्षेप नेहमीच पाहायला मिळालेला आहे आणि मधल्या काही कालामध्ये जर आपण बघितलं तर आशिष शेलारचा पॅनल असो किंवा शरद पवार हे दोघं एकत्र मिळूनच निवडणुका आतापर्यंत लढत आलेल्या आहे आणि दोघांचं वर्चस्व या MCA मध्ये पाहायला मिळत होतं। मात्र ही जी निवडणूक झाली यामध्ये शरद पवारांनी एकीकडे अजिंक्य नाईक यांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी आपल्या जवळचे संजय नाईक यांना मैदानात उतरवलं होतं। मात्र या निवडणुकीमध्ये शरद पवारांचे कॅन्डिडेट म्हणून अजिंक्य नाईक यांचा विजय झालेला आहे। आणि जसं तू म्हणाला की BCCI मध्ये जे अनेक क्लब्स आहेत, अनेक असोसिएशन आहेत, त्यामधलं MCA यासाठी महत्वाचं आहे, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन वेगवेगळ्या माध्यमातून जे प्रोग्राम तिथं त्यांचे क्लब्स मोठे मोठे आहेत, त्यामुळे आर्थिक गुंतवणूक देखील इथे मोठ्या प्रमाणावर उदाहरण असते। त्याच्यामुळे हे पद जे आहे यामध्ये सगळ्याच राजकारण्यांचं फार बारकाईने लक्ष असतं। जी माहिती उपलब्ध झाली होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक क्लबच्या लोकांना, वेगवेगळ्या लोकांना मदत करण्यासाठी फोन केले होते, त्यामुळे यावरच लक्षात येऊ शकतं की किती इम्पॉर्टंट आणि महत्वाची निवडणूक होती। अगदी धन्यवाद रौनक, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल आणि सविस्तर केलेल्या विश्लेषणाबद्दल। आपल्याला माहिती की MCAच्या अध्यक्षपदी आता अजिंक्य नाईक हे विजयी झालेले आहेत आणि शरद पवार यांची ताकद त्यांच्या पाठीशी होती आणि 221 मतांनी त्यांचा विजय झाला आहे। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या सध्या विजयी झाल्यानंतर बाहेर पडलेले आहेत जितेंद्र आव्हाड, शरद पवार गटाचे आमदार हे त्यांच्या सोबत आहेत। शरद पवार यांचा अजिंक्य नाईक यांच्या विजयासाठी त्यांनी आपली ताकद पडद्यामागून उभी केली होती आणि प्रामुख्यानं जितेंद्र आव्हाड हे उघडपणे समोर येऊन अजिंक्य नाईक यांच्या विजयासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय नाईक यांच्या सोबत आशिष शेलार यांनी ताकद उभी केली होती।